जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी तुमको निसाय देना ध्यावता जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी तुमको निसाय देना ध्यावता जय अम्बे भवानी जय भवानी जय अम्बे सुखकारिणी माता सुखकारिणी सुखकारिणी माता दर्शन देता जन गति सुख पावे जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी जय अम्बे दशभुज शूलधारा दशभुज शूलधारा दशभुज शूलधारा दशभुज शूलधारा त्रिशूलधारिणी माता त्रिशूलधारिणी माता सुखकरानि दुःखहरानि महिषासुरमर्दिनी दशभुज शूलधार दशभुज शूलधार त्रिशूलधारिणी माता त्रिशूलधारिणी माता सुखकरानि दुःखहरानि महिषासुरमर्दिनी दशभुज शूलधार दशभुज सिन्दूर विराजत सिन्दूर विराजत सिन्दूर विराजत कानन में कुंडल कानन में कुंडल उज्ज्वल से दो नयन
Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिका हो नमस्कार, मी हेमा उपासने. द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये आज एक अतिशय सुंदर आणि गोड गुणी गायिका आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. श्रुतीने आत्ता इतकी सुंदर सुरुवात केली आहे राग दुर्गाच्या एका बंदिशीने. तेव्हा मी श्रुती सगळ्यात आधी तुझं स्वागत करते. थँक्यू. नमस्कार. श्रुतीचं नाव थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी, पण मी प्रयत्न करते. श्रुती बुजर बरुआ. मी परत नाव घेते, श्रुती बुजर बरुआ आणि आताची गोडबोले. तर तिचा संगीताचा प्रवास आपल्याला तिच्याच तोंडून सगळा ऐकायचा आहे. आणि श्रुतीची पहिली रचना जी तू सादर केलीस त्याच्याबद्दल काय सांगशील? राग दुर्गामधली दोन्ही बंदिशी, पहिली जी रूपक मध्यलय जी जय अंबे भवानी आणि दुसरी बंदिश दशभुजा शूलधरा, ही दोन्ही स्वरचित बंदिश आहे. क्या बात आहे. आणि आमच्याकडे मा दुर्गा, आसाममध्ये स्पेशली मा दुर्गांचं खूप आराधना केलं जात आहे. सो त्यामुळे आमच्या घरी पण लहानपणापासून मी एक त्या वातावरणात वाढले आहे. सो त्यामुळे एक सेवा म्हणून मी ही दोन्ही बंदिश बांधली आहे. क्या बात आहे. वा. आणि खूपच छान. म्हणजे त्या रचना आता रसिक पण आपल्याला त्याबद्दल नक्की तिथे कमेंट करून सांगतीलच की त्या रचना कशा होत्या तुझ्या. आणि छानच होत्या. मी समोर बसून ऐकताना मला खूप मजा येत होती. धन्यवाद. तुला अशा रचना म्हणजे अजूनही तू बऱ्याच केल्या आहेस, तर ह्याचं काही असं काही केलं आहेस का किंवा करावीची तुझी काही इच्छा आहे का? ॲक्च्युली हा बंदिशीचं रचनाचं मूळ माझा इन्स्पिरेशन होता की लॉकडाऊनच्या वेळी 2 वर्ष आधी 2-3 वर्ष आधी एक कलानिधी संस्थातर्फे एक देवीकृती म्हणून एक प्रोजेक्ट केला गेला होता. आणि ज्यामध्ये प्रत्येक आर्टिस्ट स्वतःचं बंदिश बांधण्याचा त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी होता. सो त्यामुळे त्याच प्रोजेक्टच्या निमित्ताने मी ही 2 बंदिशी बांधली होती. अरे वा. आणि आत्ताच रिसेंटली मिरजमध्ये मी अंबाबाई महोत्सवमध्ये मी ही दोन्ही बंदिश सादरीकरण केले. तर मला तिथे बसून, त्या जागेवर बसून ते सादर करताना मला खूप वेगळंच वाटत होता. कारण म्हणजे देवीच्या समोर देवीची स्तुती आपण गातो, ते तर मला तेव्हा वाटत होतं की सार्थक झालं हा बंदिशी करण्याचं मागचं जे काही उद्देश होतं माझं. बरं, मला एक सांग की तू आसामची आहेस प्रॉपर. हो. तर तुझ्या घरात गाण्याचं कसं वातावरण होतं? माझं ॲक्च्युली बाबा इंडियन क्लासिकल व्होकलिस्ट आहे. बरं. हो. आणि आई पण गाते. आई क्लासिकल आणि सेमी क्लासिकल दोन्ही लाईट पण गाते. सो त्यामुळे लहानपणापासूनच घरात एक सांगीतिक वातावरण होताच. आणि माझी आई सांगतात, म्हणजे मी जेव्हा एकदम लहान होते तेव्हा बाबा असं मला मांडीत घालून ते रियाज करत बसायचं आणि मी तिकडेच झोपायचे. आणि बाबांचं रियाज थांबलं की मग मला जाग यायची. सो ते एक लहानपणापासूनच संस्कार झाले. हो. आणि मी माझे सुरुवातीचं शिक्षण पण आईबाबांकडेच झालंय. वडील कोणाचे शिष्य? माझं वडील आसाममध्ये श्री दामोदर बरा म्हणून आहे, त्यांच्याकडे शिकले शास्त्रीय संगीत. आणि श्री दामोदर बरा जी बनारसचे पंडित गणेश प्रसाद मिश्रा त्यांच्याकडे शिष्य होते. सो त्यामुळे बाबांचं गायकीमध्ये थोडा बनारस घराण्याचा प्रभाव आहे. अरे वा. हो. पण मग तुला घरामध्ये एवढं सगळं चांगलं, कारण आई वडील घरात गाणारे म्हटलं की एक वातावरण छान असतं, पण मग तरी पण तुला
मुंबईकडे काय यावं असं वाटलं? ॲक्च्युली आसाममध्ये थोडासा शास्त्रीय संगीताचा माहोल कमी आहे. बरं. तिथे शिकवणारी लोक म्हणजे गाणारी लोक आहे भरपूर, पण थोडा इन जनरल थोडा माहोल फोक म्युझिककडे जास्त वळण आहे. सो त्यामुळे आणि माझी बाबांची खूप इच्छा होती की मी म्युझिकमध्येच करावं, पण त्यांचं अट नव्हती की शास्त्रीय संगीतामध्येच करायचं आहे असं काही नव्हतं. आणि कधीही मला ह्या बाबतीत आईबाबांनी कधीही फोर्स नाही केले. सो पण मला पण शास्त्रीय संगीत शिकायचं होतं चांगलं. सो त्यामुळे मी 2014 साली पुण्याला शिफ्ट झाले शिकण्यासाठी. आणि मग तिकडे मी पंडित विजय कोपरकर त्यांच्याकडे माझं तालीम सुरू झाला होता. म्हणजे मग तिथे तू कॉलेजला ऍडमिशन घेऊन आलीस की Yes. डायरेक्ट विजयदादांकडे तू शिकायला? ॲक्च्युली माझं 12वी झाल्यानंतर मी आले पुण्याला. आणि पुण्यात असताना मग सायमल्टेनियसली मी बॅचलर ऑफ म्युझिक करत होते तिकडे SNDT युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग तिकडे मी मास्टर्स पण कम्प्लीट केली आणि मग 6 वर्ष मी कोपरकर गुरुजींकडे पण शिकले. पण मग तुझं मराठी चांगलं असण्याचं कारण पुणे आहे का? हो, असतीलच. त्याचं क्रेडिट मी पुण्याला द्यावंच लागेल मला. आणि तिकडे अजून एक गोष्टी नक्कीच आहे की मी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तिकडे माझं शिक्षण झालं, पण सगळे लोक मराठीच होते. आणि मी ज्यांच्याकडे राहायचे खरे म्हणून होते त्यांच्या घरी मी 3 वर्ष होते सॉरी. आणि तिथे राहताना मग त्यांच्याकडे मी मराठीतच त्यांचा संवाद सुरू असायचा. आणि मला आठवते मला शिकायचं पण खूप आवड होती, भाषा शिकायची. तर मी काकांना पण सांगितलं होतं की तुम्ही मला माझ्याशी बोलताना मराठीतच बोला, नाही समजलं तर मी हिंदीत उत्तर देईन, नाही तर तुम्हाला विचारतील. पण मला मराठी शिकायचं आहे. आणि पुढे जाऊन मी काकूंबरोबर मराठी सिरियल्स बघायला लागले, जस्ट टू अंडरस्टँड द लँग्वेज. तर मला ते अजूनही ते दिवस आठवते, मराठी सिरियल्स लागायचं आणि मी बसायचं मराठी शिकण्यासाठी. सो असं करून 2-3 वर्षात मी थोडाफार बोलायला लागले. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर पुणे ते मुंबई प्रवास कसा झाला तुझा? पुण्यात माझं सगळं शिक्षण वगैरे झालं. मास्टर्स झाल्यानंतर मला मुंबईत येऊन मी सध्या प्रतिमा टिळक त्यांच्याकडे शिकते. तर प्रतिमाताईंचं मी गाणं ऐकलं होतं पुण्यालाच. आणि मग नंतर इव्हेंच्युअली लग्नाचं पण सगळं ठरत होतं, त्या गोष्टीकडे मी येणार. सो इव्हेंच्युअली आय वॉज गोइंग टू शिफ्ट टू ठाणे एनिवे. तर मी प्रतिमाताईंकडे मग आले आणि त्यांचं गाणं त्यांच्यासमोर मी गायले, तर त्यांना पण आवडलं आणि मग त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकार केले. तर ते माझं भाग्य मी समजते. आता प्रतिमाताईंकडे किती वर्ष तुझं तालीम? प्रतिमाताईंकडे आता 4 वर्ष होत आले. हो. तर तो एक मेजर रिझन होता की मी ठाण्याला शिफ्ट झाले. आणि मग आता त्या महत्वाच्या प्रश्नाकडे येऊ की तुला गोडबोले कसे भेटले? अनुराग भेटला मला एक पुण्यात मी होते तेव्हा, पण एक प्रोजेक्टच्या निमित्ताने माझं रेकॉर्डिंग होता एक गाण्याचा. अच्छा. त्या प्रोजेक्टमध्ये सगळं रेकॉर्डिंग मुंबईतच होतं, म्हणजे ठाण्यातच होतं मेनली. आणि जो गाणं मी म्हणजे गाणार होते तर त्याचं म्युझिक अरेंजमेंट सगळं अनुरागने केलं होतं. तर त्याच दरम्यान मी भेटले आणि मग थोडा म्युझिकल वातावरण असल्यामुळे आमचा गप्पा पण सुरू होता खूप. सो तसं अशी भेट झाली. पण मग हे कसं वाटतं, म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं आहे की तो म्युझिक अरेंजर आहे, तर तेव्हा आपलं खूपशा डिस्कशन म्युझिक वरती होतात. करेक्ट. मग त्याच्यात कधी कधी वादही होतात का? वाद होतील असं मी म्हणणार नाही. ऑफकोर्स दोघांचे काय म्हणतात पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं. अँड ऑल्सो त्याचं म्युझिकमध्ये असून सुद्धा पण त्याचा फील्ड वेगळी आहे. माझा शास्त्रीय संगीत असल्यामुळे माझा फील्ड थोडा वेगळा आहे. सो दोघांना खूप काय म्हणतात पूरक आहे असं मला वाटते. खूप गोष्टींचं त्याचा पर्स्पेक्टिव्ह मला खूप मदत होत आहे आणि माझं पर्स्पेक्टिव्ह पण त्याला खूप सोयीचं होतं कधी कधी. सो त्यामुळे आमचा गप्पा तर म्युझिकमध्ये भरपूर असतात, देणगेण चालूच असतात. सो ते पण मजा येते. आणि घरीच मला असं वाटतं त्याचा स्टुडिओ पण असल्यामुळे
त्याही टेक्निक्स तुला शिकायला पण मजा येईल. हो, नक्की नक्की. आणि मी अनुरागकडून खूप गोष्टी शिकले, म्हणजे स्पेशली हे टेक्निकल गोष्टी कसं रेकॉर्ड करायचे आणि रेकॉर्डिंगचं पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही कसं गाताय, तुमचा खूप गोष्टी बदलतो. खूप शिकायला हो, मिळतात ऑन स्टेज गोष्टी वेगळं असतं आणि एक माईक समोर रेकॉर्डिंगचं पर्स्पेक्टिव्हनी गाणं खूप वेगळं असतं. सो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी टेक्निकल मी खूप गोष्टी शिकले. आणि आणि घरी आधी होता अनुरागचा स्टुडिओ, आता तो स्टुडिओ शिफ्ट केलाय. ओके. सो त्यामुळे आता घरचं सेटअपवरती मी थोडाफार कामं करायला सुरू केले. सो त्यामुळे चालू आहे. छान आहे. पण मला एक सांग की तू क्लासिकलच्या बरोबर आणखीन पण काही जॉनर गातेस. हो कारण मी जेव्हा तुझ्याबद्दल काही आम्ही स्टडी करत होतो हो. तर काय काय जॉनर तुला गायला आवडतात? ॲक्च्युली गाते मी, प्लेबॅक पण करते. आणि कसं, जसं मी बोलले, आसाममध्ये जेव्हा मी होते तेव्हा तिकडे शास्त्रीय संगीताचा खूप माहोल नव्हता. सो तिथे भावगीत, मग फिल्म म्युझिक असं टाईपचं होतं. सो तशी गाणी पण मी गायली, प्लेबॅक केले आणि मी शोज पण करायचे आधी. आता मी नाही करत खूप जास्त, पण तेव्हा शास्त्रीय संगीताचं तिकडे माहोल नसल्यामुळे जे भावगीत आणि गझल असं टाईपचं गाणी सेमी क्लासिकल जॉनरमध्ये मी करायचे. श्रुती, मला तुला असं विचारायचं आहे की तू 2 इतक्या मोठ्या गुरूंच्याकडून आणि खूप काळासाठी शिकलीस, म्हणजे असं नाही की थोडे दिवसच तू त्याला, म्हणजे तुला त्यांचा सहवास मिळाला आहे. बरोबर. तर या 2 गुरूंच्या तालमीच्या बद्दल तू काय सांगशील? कोपरकर गुरुजींकडे जेव्हा शिकत होते तेव्हा माझं, त्याचा आधी माझ्या बाबांकडे मी जेव्हा शिकत होते तर बाबांची स्टाईल आणि कोपरकर गुरुजींचं स्टाईल खूप डिफरन्स नव्हता त्यामध्ये. सो त्यामुळे मी कोपरकर गुरुजींकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा मला ते खूप सोपी वाटली. म्हणजे खूप बदल त्यात वाटली नाही. आणि त्यांची तालीम म्हणजे ते 2 तास 3 तास असं चालायचं आमचं तालीम. आणि आमचं ग्रुपमध्ये असायचं, 5 जण 6 जण असं ग्रुपमध्ये असायचं. सो गुरुजींचं तालीम असं एक स्पेसिफिक मला सांगावंसं वाटतंय की फॉर एक्झाम्पल आता भैरवचं तालीम, राग भैरवचं चालू आहे, तर त्याच्यानंतर ते भैरवचा आसपास जे काही सगळे राग आहे ते सलग घेतात. अच्छा. म्हणजे रामकली असो, मग भैरवचे वेगळे वेगळे प्रकार, नट भैरव, अहिर भैरव. सो त्यामुळे मला असं वाटतंय की त्याच जवळपासचे जे राग आहेत त्याचं जे डिफरन्स आहे ते इतकं सोपं पद्धतीने ते आमचं सांगायचंय आणि ते ग्रास्प करायला खूप इझी जायचं आम्हाला. सो त्यामुळे ते खूप छान 6 वर्ष माझं खूप छान तालीम झाले गुरुजींकडे. आणि मग प्रतिमाताईंकडे? प्रतिमाताईंकडे मी 1-to-1 लेसन असतात. ताईंचं मी जसं बोलले, पुण्यात मी पहिल्यांदा गाणं ऐकले होते, तर ताईंचा आवाज ऐकूनच मी खूप असं मन तृप्त झालं होतं माझं. आणि ताईंचं गाणं हे जयपूर अत्रौली घराण्याचं स्टाईल आहे. तर ते जयपूर अत्रौली घराणं माझ्यासाठी थोडा नवीन आहे अजून, कारण खूप फरक आहे म्हणजे ग्वालियर, आग्रा आणि जयपूर अत्रौली घराण्यामध्ये. सो ते थोडासा इनिशियली मला अवघड गेलं, पण ताईंचं तालिमींचं हे कौतुक आहे खूप, की त्यांनी इतकं सोपं पद्धतीने मला सांभाळून घेतले. तर आणि खूप गोष्टी शिकायचं आहे अजून जयपूर. आणि 1-to-1 मध्ये काय होतं की तुला छोटे छोटे पण जे काही बारीक डाऊट्स असतात किंवा एखादी गोष्ट गळ्यातून नाही निघाली, हो ती त्यांना लगेच तिथे तुला त्याच्यावरती सोल्युशन मिळत. बरोबर. आणि 1-to-1 सेशनमध्ये पण त्यांचं पण असं आहे की ताईंचं आज असं मूड आहे तर आपण 1 तास 1.5 तास जितकं वेळ होईल तितकं म्हणजे. सो त्यामुळे एकदम एक खूप काय म्हणतात, खूप बारकाईनी गोष्टी मला शिकायला मिळत आहे ताईंकडे आणि खूप भाग्यवान समजते मी मला. काय आहे की हा पॉडकास्ट ना, म्हणजे संगीतातली लोक पण बघतात, नॉन म्युझिकल लोक पण बघतात आणि संगीतात नवीन येणारी पण लोक बघतात. आणि आज तुझ्याकडे एक यूथ टॅलेंट म्हणून आपण जेव्हा बघतोय तेव्हा मला एक असं तुला खास विचारायचं आहे की आणि काही प्रश्न ना मी सर्वसामान्य रसिकांच्यासाठी म्हणून पण विचारते की एक प्रत्येकाची एक आपली एक रियाजाची एक पद्धत असते. म्हणजे जसं मी माझ्यावरनं सांगते की मला सकाळी उठून वडील आम्हाला शुद्ध स्वरांचा आधी रियाज करा, है ना, सकाळी 5 वाजता उठा, 4 वाजता उठा, ती जी काय प्रत्येकाची एक शिस्त असेल तर त्याप्रमाणे शुद्ध स्वरांचा आधी रियाज करा. मग एखाद्या पूर्ण
संपूर्ण जातीचा एखादा राग घेऊन मग बरोबर. रागांचा विस्तार करा. हं. तर हे मी तुला माझ्या पद्धतीने सांगितलं. बरोबर. पण मला किंवा आता मी प्रश्न जे विचारते ते रसिकांच्या मनातले पण विचारते हं. की साधारण तुझी आता तू 2 ठिकाणी शिकलीस, करेक्ट. तर तुझी स्वतःची रियाजाची पद्धत तू अशी काय ठेवलेली असते किंवा तुझा दिनक्रम काय असतो, तुझा दिवस कसा असतो? सकाळी उठल्या उठल्या तर रियाज होतोच थोडाफार, आणि तो रियाज बेसिकली आवाज साधनेचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी केला जातो. तिथे सकाळी उठल्यावर मी राग शक्य तर नाही गात. जे मंत्रसप्तकातलं रियाज असतात, आवाज शुद्ध रेंज, स्वरांचा. हां, तशी मी रियाज करते एक तास 1.5 तास जेवढा होईल. आणि त्याच्यानंतर एक म्हणजे सगळं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतरचा 11 ते 2 पर्यंत माझा रियाज असतात सकाळी. तर तेव्हा मी रागांचा विचार, एक म्हणजे स्पेशली रागांचं मांडणी कसं करावं, एक परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी रागांची बढत कशी असेल, करायला पाहिजे. सो तशी विचार करून मी करते. आणि त्यामध्ये पण आता प्रतिमाताईंकडे शिकतेय तर माझं असं मत आहे की जेव्हा एक स्पेसिफिक घराणा तुमच्यासाठी नवीन असतात तर मी ते ब्लाइंडली फॉलो करते. हो, कारण त्यांनी जशी शिकवली मी तशीच रियाज करायचा प्रयत्न करते. कारण एक कुठलंही एक प्रकारचं तुम्ही जेव्हा फॉलो करताय तेव्हा पहिलं ते ग्रास्प व्हायला पाहिजे आणि हो, त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा विचार त्यामध्ये येतात. हो. सो त्यामुळे माझे कोपरकर गुरुजी सांगायचं की जेव्हा तुम्ही नवीन शिकत असतात तेव्हा जेव्हा गुरूंना फॉलो करणं हे तुमच्यासाठी जास्त लाभदायक महत्त्वाचं आहे. असतं. हो, right. सो त्यामुळे मी आत्ता तरी प्रतिमाताईंकडे जेवढं शिकते ते मी तसं की तसं फॉलो करायचा प्रयत्न करते, जाणून घ्यायचा प्रयत्न करते की हा घराण्याचं बढत कशी असतात, रागांची बढत. सो तशी. आणि कोपरकर गुरुजींकडे जे शिकली आहे मी ते मी आता खूप वर्ष शिकल्यामुळे त्यात मी थोडा माझा जे विचार आपोआप ते कधी कधी येत आहे. आणि हल्ली कसं होतं की सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असतात यूट्यूबवरती. तुम्ही म्हणजे खूप लोकांचं गाणं ऐकतात, ऐकू शकतो. सिनियर ज्युनियर सगळं खूप गोष्टींचं म्हणजे चांगला गोष्टी तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून. सो एक ऐकण्यामध्ये पण म्हणजे त्याचा संस्कार होत राहतो. सो गुरुजी पण सांगायचं की तुम्ही ॲक्च्युली 80% तुमचं ऐकण्यामध्येच रियाज होतो. क्या बात आहे. सो त्यामुळे तुम्ही जितकं जास्त लोकांचं तुम्ही ऐकणार तितकं तुम्ही चांगल्या गोष्टी काय अजून तुम्ही घेऊ शकता तुमच्या गाण्यामध्ये. सो ते खूप महत्त्वाचं आहे नवीन जे शिकताय त्या लोकांसाठी. सो मी पण ते फॉलो करते. मी जितकं शक्य असेल तितकं खूप मोठे मोठे आर्टिस्टचा मोठे की आत्ता आमचं सेम जनरेशनचे पण खूप चांगले आर्टिस्ट आलेत. सो त्यांचे पण गाणे मी ऐकते, कुठेही असो, लाईव्ह असो, ऑनलाईन असो. सो मला आवडतं ऐकणं. सो तशी एक रियाजाचा आहे. आणि स्वतःचा विचार असं मला असं वाटतं की एका वयानंतर ते आपोआप येते. आता मला असं वाटतं की मी अजूनही स्टुडंटच आहे, असे एक म्युझिकल स्टुडंट. सो मी दोन्ही गुरुजींना त्यांनी जे शिकवलं मला, त्यांनी जे शिक्षण दिलं त्याचा मी फॉलो करायचा जास्त प्रयत्न करते. आणि आपोआप एक स्पेसिफिक वेळानंतर एक स्वतःचा पण विचार येतात गाण्यामध्ये. कारण काय होतं, गाऊन गाऊन ना आपल्याला त्याची इतकी आपण यूज टू होतो एखाद्या गोष्टींची किंवा त्या विचारांची. हो, येस. की मग ते आपल्याला मांडणं खूप सोपं पडतं. आणि अजून एक गोष्टी मला आता बोलता बोलता रिअलाइज झाला की स्वतःचा विचार ना बरेचदा माझ्यासाठी रियाजामध्ये येत नाहीये खूप जास्त. पण जेव्हा मी परफॉर्म करते ऑन स्टेज तेव्हा गोष्टी कधीतरी असं काही गोष्टी सुचत जातं की मला नंतर यायला जातं, हे तर मी आधी कधी गायलंच नव्हते रियाज करताना. पण मला असं वाटते खूप ते काय म्हणतात सगळ्या गोष्टीचं एकत्र आल्यावर असं होत असेल. गुरूंचं तालीम असो की म्हणजे. आणि जसं तू आत्ता म्हणालीस ना की कोपरकर गुरुजींनी सांगितलंय किंवा संगीतात आपल्याला सगळे जण सांगतात की तुम्हाला 70% गाणं हे ऐकूनच तुम्हाला करता येतं. तर त्या फ्रेजेस म्हणा कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या डोक्यात असतात. आणि त्या छान प्रकारे जेव्हा स्टेजवर येतात गळ्यातनं, तर तेव्हा त्या आपल्याला असं वाटत असेल की अरे हे मला कसं सुचलं. हो, बरोबर. आणि त्याचा आनंद काही वेगळा असतं. आणि तसंही ऑन स्टेज गाणं आणि घरी तुम्ही रियाज करताना गाणं हे खूप
वेगळं गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही कितीही घरी प्रॅक्टिस करा ते तसं की तसं ऑन स्टेज कधीच येणार नाही नाही. आणि ते यायला पण नाही पाहिजे. नाही. कारण स्टेज असं गोष्टी आहे की तिथे तुमचं वेगळ्या गोष्टी मांडणं आपोआप होतो असं हो. मला वाटते. सो त्यामुळे ही जी जर्नी आहे ते खूप एन्जॉय करण्यासारखं असतं. आणि मला असं वाटतं आपण जर्नीतच जास्त शिकतो हो ऑफकोर्स है ना. ऑफकोर्स कारण स्टेजवरती जाऊन तर काय आपल्याला तेवढा 1-1.5 तास गायचं आहे आणि झालं असं होतं. बरोबर. हो पण त्याच्या मागची जी जर्नी आहे ना ती हो. आपल्याला खूप जास्त शिकवते. येस राईट. आणि प्रोजेक्ट्स काय काय तुम्ही दोघं मिळून, कारण आता संगीतातच आहात किंवा एक आर्टिस्ट म्हणून हे आपल्या डोक्यात खूप सारे प्रोजेक्ट्स असतात. हो. तर काय काय तुझ्या प्रोजेक्ट्सच्या बद्दल काय सांगशील तू? प्रोजेक्ट्स मी आत्ताच रिसेंटली म्हणजे नवरात्रीच्या दरम्यान देवींना अर्पण करून एक कात्यायनी म्हणून एक सिरीज केली होती बरं. माझं यूट्यूब चॅनलवरती, जे 9 दिवसांचं, ॲक्च्युली 10 दिवसांचं, दसरा पकडून 10 दिवसांचं 10 बंदिशी अरे वा. जे देवींवरती आहे, रचना आहेत रचना त्या. आहे. बरं. सो ते मी एक केले होते प्रोजेक्ट रिसेंटली. आणि त्याचा पलीकडे अजून आम्ही एक गीत मनोहर म्हणून एक प्रोजेक्टमध्ये मी आहे, बरं. जे सगळं संकल्पना पुण्याचं एक कलानिधी संस्था आहे बरं. त्यांचं आहे. एक अमरावतीचे डॉक्टर मनोहर कविश्वर बरं. नावाने एक खूप मोठी व्यक्ती होते. मी त्यांनी चांगली ओळखते त्यांना. हो. सो त्यांचं एक सांगीतिका आहे, बरं. श्रीकृष्णावरती बरं. एक सांगीतिका त्यांनी केले होते. सो त्याचं पुनरुज्जीवित आम्ही करतोय अरे वा. आणि ते गीत मनोहर म्हणून आम्ही ते प्रोजेक्ट करतोय अरे सध्या. वा. अजून आता अनुराग म्युझिक प्रोडक्शन हा फील्डमध्ये आहे. हम्म. सो त्यामुळे त्याचं आणि माझं पण बरेच Projects प्रोजेक्ट चालू असतात. कधी कधी ते स्वतःचं प्रोजेक्ट नसतात, दुसऱ्यांचं असतात, बट वी आर पार्ट ऑफ द प्रोजेक्ट असं पण आहे. रिसेंटली आम्ही एक दुर्गाष्टकम आम्ही रिलीज केले होते, बरं. ज्याची कंपोजिशन मी केले होते, अरे वा. कंपोज मी केले होते आणि अनुरागचं बाकी सगळं म्युझिक अरेंजमेंट आणि बाकी प्रोडक्शन होता. आणि ते दुर्गाष्टकम पण यूट्यूबवरती आहे अवेलेबल. अरे वा. तर ते असे छोटे मोठे प्रोजेक्ट्स असतात. आणि मला सांगावंसं वाटते की अनुराग आणि मी आत्ता 2 महिने आधीच एक आसामीज गाणं एक केले अरे होते. तर मीच तो गाणं लिहिलं होतं आणि ते आसामी भाषामध्ये आहे. बरं. आणि अनुरागनी बाकी म्युझिक प्रोडक्शन केले होते क्या त्याचं. बात आहे. तर आमचं असं त्या करण्याचं मागचं उद्देश असं होतं की दोघेही 2 वेगळं कल्चरमधून बिलॉंग करतो आम्ही, पण आम्हाला जसं प्रकारचं गाणं आवडतं असं नॉट नेसेसरीली हल्ली अशी मेलोडियस गाणं ऐकायला खूप जास्त नाही मिळत. बरेच गोष्टी यूट्यूबमध्ये ऑनलाईन खूप गोष्टी बदलत असतात, हो, सारखं हो. ट्रेंड्स बदलत असतात. पण आम्हाला जसं प्रकारचं गाणं आवडतं तर तसं प्रकारचं आमचं स्वतःचं गाणं असावं असं त्या मागचा हेतू होता. आणि अशीच एक रात्री असं गुणगुणत असतानाच आम्हाला सुचलं, मी लगेच लिहायला पण घेतले. सो असं आम्हाला छान वाटलं ते करून. सो त्यामुळे ह्याचंच पुढे जाऊन पण अजून करायची प्लॅन आहे. अरे वा. काय रचना आहे मग? आता मला ना इतकी ऐकायची उत्सुकता झाली आहे. गाण्याचं टायटल सिनाकी बोरुहून असं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? एक पाऊस जे तुम्हाला आठवण काढून जुनी आठवण तुम्हाला परत आणून अच्छा. देतात, अशी अर्थाची गाणी आहे. तर 2 लाईन ऐकू शकते मी बिलकुल, तुम्हाला. बिलकुल, बिलकुल. होती तर सिनाकी बोरुहून তোমারে পরহর বরুহুন হোরনে আনিছে সিনাকি বরুহুন হেৰুৱা দিনৰে স্মৃতিৰে দলিসাত আনিছে প্ৰণয়ৰ বৰষুণ অতীতৰ চিনাকি বৰষুণ. क्या बात आहे. म्हणजे 2-3 शब्दांमुळे त्याचा आणि मुख्य तुझ्या त्या फिलिंग्समुळे
मला असं वाटतं जास्त कनेक्ट झालं. पण मग हे गाणं रिलीज झालंय? रिलीज झालंय अच्छा. आमच्याच चॅनलवरती झालंय. बरं. श्रुती अनुराग म्हणून चॅनल आहे, त्यामध्ये आसामीज गाण्याचं अरे वा, तिथे रिलीज झालंय. येस, क्या बात आहे. तर तुम्ही पण नक्की ऐका. नक्की नक्की. आणि मी रसिकांनाही सांगेन की यांच्या चॅनलवरती जाऊन हे गाणं आपण नक्की ऐकू आणि त्याच्याबद्दल त्यांना कमेंट करून सांगूया की हे गाणं कसं वाटलंय ते. क्या बात आहे श्रुती, आज इतक्या छान गप्पा झाल्या. खरं काही काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटत असतो, पण खूपदा अशी इच्छा असते की आसाममधली एवढी छान श्रुती इथे येऊन कशी रुजली, किंवा तिचं गाण्यातली तुझी प्रगती सगळी बघून खूप छान वाटतं आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा असायची. हो. पण मला असं वाटतं आज या पॉडकास्टच्या निमित्ताने ती माझी इच्छा पूर्ण झाली. मला पण खूपच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि असं खूप फॉर्मॅलिटीज नव्हतं बोलण्यामध्ये. आम्ही घरी बसून कसं गप्पा मारतो तसंच Yes. आम्हाला वाटलं. सो खूप छान पद्धतीने सगळं झालं आणि थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. मला खूप मजा आली. श्रुती, मला इतकं छान वाटतंय की तू इतक्या सहज आणि इतक्या छान हसऱ्या चेहऱ्याने सगळ्या गोष्टी सांगतेस की त्याच्या मागे तुला काही चॅलेंजेस नसतील असं नसेल. कारण आसाममधनं म्हणजे इतक्या लांबनं तू जेव्हा पुण्याला शिकायला आलीस, जेव्हा तू म्हणालीस की तू 12वीतच होतीस, हो. तर एवढ्या लहान वयामध्ये एकदम दुसऱ्या क्षेत्रामध्ये किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन ॲडजस्ट होणं म्हणजे एकतर आपण आईवडील, आपलं घर म्हणजे हो. कोझी सगळा ॲटमॉस्फिअर सोडून येतो, दुसरीकडे राहतो, जिथे आपली भाषा पण तिथे नाही आहे. खरं हो. तर आत्ता आपण बोलताना जसं म्हणालो तर तुला कलकत्ता पण जवळ होतं हो. आणि ITC सारख्या एवढ्या तिथे छान संस्था हो. असताना सुद्धा म्हणजे तुला ते जवळ होतं, हम्म. तुला तिथे तुझी भाषा मिळाली असती. हो. पण एवढ्या लांब येणं, इथे ॲडजस्ट होणं, हो. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, हो. त्याच्यानंतर परत तू मराठी मुलाशी लग्न केलं आणि एकदम अलिबाग सारख्या ठिकाणचं तुझं सासर. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला चॅलेंजेस आले नसतील हम्म. असं नाहीये. हो. म्हणजे आज तुला असं वाटत असेल की अरे ह्याच्यात काय, ह्याच्याबद्दल मी काय सांगणार. ॲक्च्युली कसं आहे इथे मला सांगावंसं वाटतं की मला ना खूप छान लोकं मिळाली. मला असं महाराष्ट्रात जेव्हा मी पुण्याला आले होते तेव्हा मला सगळे मराठी लोक इतके छान होते, म्हणजे खूप सांभाळून घेतात. हां. असं मला लोक मिळाल्यामुळे मला हे चॅलेंजेस वाटलंच नाही Right, कधी. right. सो मी पण खूप छान मिसळून गेले सगळ्यांमध्ये. क्या बात. तर आज खूप छान वाटतंय त्याच्यामुळे तुझ्याशी गप्पा मारताना आणि खूप आशा आहे की अजून तुझं खूप मोठं काम सगळं हो तुझ्याकडून. आणि परत एक आपण नंतर एक पॉडकास्ट करू की जेव्हा तुला खूप पुरस्कार, आत्ताही तुला खूप मिळालेलेच आहेत, पण आणखीन मोठमोठे पुरस्कार तुला मिळावेत आणि त्याच्यानंतर परत आपण अशाच गप्पांना इथे भेटावं. तेव्हा रसिक हो, आपण एका नवीन आर्टिस्टच्या बरोबर पुढच्या एका पॉडकास्टमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू श्रुती. थँक्यू सो मच. थँक्यू.